श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस नेहमीपेक्षा खूप खास होता, कारण की आज गुरुवार आणि संकष्ट चतुर्थी हे दोन्ही दिवस होते. हा आजचा दिवस श्रद्धा, भक्ती आणि शांततेचा दिवस आहे. नेहमीप्रमाणे मी सकाळी उठून सर्वात आधी तुळशीपूजन केले. तुळशीजवळ शांतपणे उभे राहून एक मन एकाग्र केले आणि तुळशीला चं दूध, पाणी अर्पण केलं. हळद, कुंकू, फूल वाहिले आणि तुळशीची आरती करताना मनात फक्त एकच प्रार्थना होती, घरात नेहमी सुख, शांती आणि आरोग्य नांदू दे. त्यानंतर उंबरठ्याचे पूजन केले. घराचा उंबरठा म्हणजे लक्ष्मीचे स्थान असं आपल्या संस्कृतीत मानले जाते. उंबरठ्याला हळदीचे लेपन केले, स्वच्छ पाणी शिंपडलं, प्रेमाने सुंदर अशी रांगोळी काढली आणि मनात एकच भावना होती, या घरात येणारे प्रत्येक पाऊस सकारात्मकता समाधान घेऊ यावं. यानंतर देवघरात देवांना स्नान घालून विधीपूर्वक पूजा केली. स्वामींना दुधाने अभिषेक केला, मनापासून नामस्मरण केलं आणि नेहमीप्रमाणे नित्यसेवा पूर्ण केली. संकष्ट चतुर्थी असल्यामुळे मी गणपतीचेही मी दुधाने अभिषेक केला. त्यानंतर धूप दीप ओवाळून मी माझी पूजा नित्यसेवा करून संपन्न केली. पूजा झाल्यावर मी मंदिरात जायला निघाली. सर्वात आधी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. आज संकष्टी असल्यामुळे त्या दर्शनाला एक वेगळाच भाव होता. मनातून फक्त एकच प्रार्थना, घरात सुख, शांती आणि समाधान नांदो. त्यानंतर स्वामींच्या मंदिरात गेले. थोडा वेळ तिथे शांत बसले, मन निवांत केले. नंतर देवीचे दर्शन घेतले. सांगता येत नाही, त्या क्षणी मला खूप मनाने समाधानाने भरून जातं. घरी परत आल्यावर थोडा आराम करून मी संध्याकाळी संकष्टीसाठी तयारी सुरू केली. गणपती बाप्पांसाठी प्रेमाने मोदक बनवले. प्रत्येक मोदक बनवताना मनात भक्ती आणि श्रद्धा होती आणि गणपती बरोबर माझ्या छोट्या बाप्पाला म्हणजे माझ्या देवांशला ही मोदक खूप आवडतात. नंतर संध्याकाळ झाली तर मी दिवाबत्ती लावून दिवाबत्ती लावली. तुळशीलाही दिवा लावला. त्यानंतर मी बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवून बाप्पाची आरती करून घेतली. तुम्हालाही वाटतं ना देवांकडे बघून एकदम समाधान? मलाही खूप आवडते हे सगळं करायला. बाप्पाची नंतर मी आरती केली आणि उंबरठ्यावरनी कापूर जाळून घेतला. त्यामुळे घरात खूप सकारात्मकता येते. त्यानंतर मी जप करून घेतलेला आहे. आणि शेवटी सुंदर अशी नैवेद्य थाळी सजवली. प्रेमाने आणि भक्तीने गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण केले. ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.